आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत उपमुख्यमंत्री यांच्यावर होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे। त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना अक्कल शिकवू नये अशा शब्दात शिरसाट यांनी विरोधकांवर निशाणा साधला। सध्याच्या राजकीय घडामोडींवरून वातावरण तापले असताना त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। माझा ताफा मुळात कमीच होता। माझ्याकडे एक इनोवा आहे आणि एक पोलीसची गाडी आहे। यापेक्षा माझा कोणताही मोठा ताफा नाहीये आणि मला त्याची आवश्यकता नाही। म्हणून मोदी साहेबांनी आवाहन करण्याच्या पूर्वीच माझा ताफा कमी आहे आणि ईव्ही गाडी घेणे किंवा हे डिझेल वापरणे हा याच्यात जास्त फक्त ताफा नसावा। अनावश्यक गाडी, पीएला गाडी, पीएचे पीएला गाडी, पीएसला गाडी, सचिवाला गाडी आणि उगाच तरी सगळेजण एकमागे जे चालतात 10-12 गाड्या घेऊन त्या गाड्या कमी झाल्या पाहिजे। हे जे काय सांगितलेले त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आम्ही करू। हे बघा, परदेशात जाण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्र्यांची परमिशन यासाठी घ्यावी लागली की तुम्ही एखाद्या फिरायला जात असताना तुमचं जो काही इकडचं चलन जे आहे ते परदेशात जाऊन खर्च करणार आहे। मग जर तुम्हाला एवढं फिरण्याच्या त्याच्यासाठी चलन तुमचा जो खर्च होत असेल ते थांबवलं पाहिजे। आपलं चलन, भारतातलं चलन परदेशात जाण्यापेक्षा या ठिकाणी त्याचा वापर चांगल्या प्रकारे झाला पाहिजे। अरे जगातले लोक आपल्याकडे येतात, आपला देश पाहायला येतात, आपण का आपला देश पाहू नये? म्हणून इथलच्या इथंच पर्यटन करणं हे कधी उत्तम। नाशिकच्या प्रकरणामध्ये अत्यंत गांभीर्याने घ्यायची गरज आहे। हे वैयक्तिक कुणाचं भांडण नाहीये। मी निदा खान 35 दिवस माझ्या संभाजीनगरमध्ये होते। एका नगरसेवक, एमआयएमच्या नगरसेवकाच्या घरी आरोपी असलेल्या महिलाला साथ देणं, तिला लपवणं आणि तपासामध्ये अडथळा आणणं यासाठी मतीन पटेलला अटक केलेली आहे। आणि तसेच त्याला लपवण्यासाठी इम्तियाज जलीलने ज्या पद्धतीने त्याला सपोर्ट केलेला आहे, रात्री 12 वाजता जाऊन भाषण केलेलं आहे, तुझं घर पडलं तरी हरकत नाही, मी तुला नवीन घर बांधून देईन, तुला पुन्हा नगरसेवक करेन, हे जे काही प्रलोभन आहे हे त्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्याची आहे। म्हणून इम्तियाज जलीलला अटक झालीच पाहिजे ही मागणी मी आता कॅबिनेट झाल्याबरोबर मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे। तसंच एसआयटी चौकशीची मागणी सुद्धा करणार। काही लोक जाणून बुजून मराठीचा विरोध करून आम्ही कसे या महाराष्ट्र द्वेषी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात। आम्हाला नाही बोलायचं, आम्हाला वंदे मातरम नाही म्हणायचं असा काही लोकांचा जो आग्रह आहे, मला वाटतं तो सगळ्यात चुकीचा आहे आणि लोक हे सर्व पाहत आहेत। निश्चित एक दिवस त्यांची जागा त्यांना पाहायला मिळेल। त्यांनी काय करावं नाही करावं एवढं डीसीएम साहेबांना कळतं। इतरांनी त्यांना अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करू नये। डीसीएम आहेत, सीएम आहेत आणि ते निश्चित मुख्यमंत्री मोदी साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देतील। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका।